नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या ऑर्डर्स मी तुम्हाला दाखवते की मी 3 ब्लाऊजं कटिंग करून स्टिच केलेली आहेत. साधारणतः 2 दिवसामध्ये हे काम मी कंप्लीट केलेलं आहे. 2 दिवसाचं काम होतं. कस्टमर होती, त्या कस्टमरनी पहिल्यांदा माझ्याकडे नऊवारी साडी ह्या हिशोबाने माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना नऊवारी साडी खूप जास्त आवडली. त्यांच्या मुलीच्या लग्नाची नऊवारी साडी स्टिच करून घेतली होती. त्याच्यानंतर ते कस्टमर माझ्याशी जोडलं गेलं. त्याच्या पाठीमागचं सुद्धा रिझन काय होतं, नऊवारी साडी मी शिवली होती, त्याच्यामध्ये बघा ती ह्याची ओटी भरण्याची ओटीची जी पिशवी असते ती मी त्यांना फ्रीमध्ये स्टिच करून दिली होती. की म्हटलं जाऊ दे चला, त्याच्यामध्ये काय मला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं माझी गेली, पण ठीक आहे जाऊ दे. पण एक कस्टमर आपल्याबरोबर जोडलं गेलं. तर तुम्हीसुद्धा हे काम करू शकता की तुमच्या कस्टमरला जर तुम्हाला जोडायचं असेल, तशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फ्रीमध्ये द्या. जास्त म्हणजे अति सूट नको, पण थोडंफार फ्री दिलं तरी कस्टमर कनेक्टेड राहतो आणि नवीन नवीन काम घेऊन येतो. तसंच हा कस्टमर माझ्याकडे आला. ते काम घेतल्याच्यानंतर त्यांना वाटलं की ह्यांच्याकडे काम चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे, म्हणून त्या कस्टमरनी माझ्याकडे ही 3 ब्लाऊजं माझ्याकडे आणली. ही कटोरीची आहेत, बटनाची आहे, सिंपल आहे, पण त्याच्या पाठीमागचं काय म्हणजे त्याचा फायदा मला कितपत झाला हे मी तुम्हाला सांगते. ह्या 3 ब्लाऊजं होती आणि 4 साड्या माझ्याकडे बिडिंगला आल्या. त्यानंतर फक्त मी तुम्हाला माझी जे काही स्टिच केलेलं आहे त्याचं मी फिनिशिंग दाखवते थोडक्यामध्ये. इथे बघू शकता, कस्टमरने असाच ब्लाऊज फक्त घेतला होता, असाच ब्लाऊज घेतला होता जो काही मी स्टिच केला होता तो, आणि असं ओपन करून बघितला. तर ह्याच्यामध्ये कस्टमरने फक्त काय ऑब्झर्वेशन केलं की पायपिंग इथे बघू शकता, खूप सुंदर पद्धतीची आपली पायपिंग आलेली आहे. या पायपिंगच्या मुळेच आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर्स ब्लाऊजच्या आलेल्या आहेत. मी तुम्हाला फक्त हा ब्लाऊज दाखवते की पायपिंग बघा, पाठीमागच्या साईडला कुठेच पलटी मारलेली नाही आहे. इथे फोल्डेड बघा, आणि हा आपला आहे फ्रंट भाग. फ्रंट भागची कटोरीसुद्धा बघू शकता, खूप सुंदर पद्धतीमध्ये आपली कटोरी आले, प्रॉपर शेप आलेला आहे कटोरीचा, गल्याचा. तर सगळे कस्टमरनी बघितले. अशा पद्धतीचा हा ब्लाऊज झालेला आहे. तर ह्याला हात सिलाई करायचं बाकी आहे. फक्त मी म्हटलं जे काही माझ्याकडे ही ब्लाऊजं बघून माझ्याकडे कस्टमरने किती अजून ब्लाऊजं टाकली ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे. थोडक्यामध्येच काय की आपल्याला कामाचं नॉलेज असलं, कामाचं फिनिशिंगचं माहीत असलं की आपल्याकडं किती काम येऊ शकतं, इतकंच मला सांगायचं आहे. तर हा आहे पहिला ब्लाऊज. हा जो आहे तो अस्तरचा आहे, आणि ही कस्टमरचा आहे दुसरा ब्लाऊज. हा सुद्धा बघू शकता, याचीसुद्धा पायपिंग बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने आलेली आहे. कुठेच पलटी मारत नाही आहे. अशा पद्धतीने मला फक्त जे काही कस्टमर होत्या त्या इतक्याच बोलल्या की मला पायपिंग खूप आवडली, त्याच्यामुळे मी ब्लाऊज इथे टाकते. कारण की त्यांना पायपिंग म्हणजे पायपिंगमुळं गल्याचा जो काही आकार असतो तो काही प्रॉपर असतो, त्याला पूर्ण फिनिशिंगने आलेलं आहे. ते त्यांना खूप जास्त आवडलं, म्हणून त्यांनी माझ्याकडे ही 3 ब्लाऊजं तर आधीच म्हणजे नऊवारी साडी बघूनच माझ्याकडे दिले होते. आणि हा आहे तिसरा ब्लाऊज. ह्याचंसुद्धा बघू शकता, हे पायपिंग. हा कपडा खूपच सिल्क असतो, ह्याला पायपिंगचं हे काम करणं खूप अवघडल्यासारखं होतं, पण हे खूप हळूहळू करावं लागतं, तेव्हा कुठे फिनिशिंग येते. अशा पद्धतीचं आहे. आणि बघू शकता, हे सुद्धा आपलं एकदम सरळ. फिटिंग लाईनसुद्धा बघायची. फिटिंग लाईन जर तुमची परफेक्ट असली की तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असतो. आता तुम्हाला मेन कारण सांगायचं म्हणजे ही माझ्याकडे 3 ब्लाऊजं आले. आता काकी आल्या की माझी ब्लाऊजं झाली का, मी म्हटलं नाही झालेत, फक्त स्टिचिंग करून झालेत, हात सिलाई करायची बाकी, तुम्ही उद्या वगैरे या. तर मग त्यांनी फक्त मला बोललं की ठीक आहे, तू जे काही ब्लाऊज शिवलेले आहेस ते मला फक्त दाखव. तर त्यांनी फक्त हा ब्लाऊज बघितला, हे 2-3 ब्लाऊजं बघितली आणि त्यांना खूप जास्त आवडलं. त्याने घालून पण नाही बघितलं, फक्त फिनिशिंग, असं फिनिशिंगने बघितलं बस. तेवढं बघून बोलला ठीक आहे, मी उद्या परत येते, माझी ब्लाऊजं आहेत भरपूर, तीसुद्धा शिवायला द्यायची आहेत. तर मग मला बोलतात ती पायपिंग खूप सुंदर आलेली आहे आणि आम्हाला अशीच पायपिंग आवडते. तर त्यांनी साधारणतः ही बघा, ही एवढी ब्लाऊजं माझ्याकडे टाकली. ही नाही बोललात ना, मी तुम्हाला सांगते. हा एक कलर आहे, हा मोरपंखी कलर आहे, हा डार्क ग्रे कलर आहे,
हा ग्रीनमध्ये येतो, हा ब्लॅकमध्ये आणि हा रेड चॉकलेटी एकदममध्ये. तर ही 5 ब्लाऊज आहे माझ्याकडे. अशा पद्धतीची ही ऑर्डर माझ्याकडे आली 5 ब्लाऊजांची. त्याच्या व्यतिरिक्त हे काम आलं तर आलं आणि त्यांनी त्यांची मुलीचंसुद्धा घेऊन आलं. तर मुलीचं जे आहे ते प्रिन्स कट आहे, तर तिचंसुद्धा आहे. हे बघा, हे तिचं आहे मापाचं ब्लाऊज अशा पद्धतीने. आणि तिचं बघा, तिचेसुद्धा हे आहेत विदाऊट अस्तरचे. पण आपलं काम बघून आपल्याकडे काम येणं ते सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की आपल्या दारामध्ये आपल्याला काम येतं हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण घर बसून, आपण आपलं फॅमिली बघून, आपलं बाळ बघून जर आपल्याला हे काम घरपोच येत आहे, हे देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्यापर्यंत पोचत नाही ह्या गोष्टी. त्याच्यामुळे मी नेहमी देवाचे आभार मानते की मला जी काही कला दिली त्याच्यामध्ये मला अशा पद्धतीचं काम येतं आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हे 5 ब्लाऊज आणि 9 ब्लाऊज एका कस्टमरची आली. आणि ह्याच्यामध्ये हे लहान मुलाचं टोपरं शिवायचं आहे. त्याच्यासाठी हे त्या काकीने पिसं दिलेली आहेत की लहान बाळासाठी टोपरी शिव, म्हणजे ह्या मापाचे. तर ह्याच्यामध्ये साधारणतः किती टोपरी होतील विचार करा. हे तर पर पीस तरी मी 20 रुपये तरी घेतले तरी किती झालं असं. तर काम येणं इम्पॉर्टंट आहे. काम कधी येतं, ज्या वेळेला आपण त्याला फिनिशिंग देतो, आपण त्या कामामध्ये पूर्ण जीव ओततो. म्हणजे ब्लाऊज जेव्हा आपल्याकडे येतं त्यावेळेला आपल्याला सारखं काम येतं. आणि त्या कामाची कदर करायची की माझ्याकडे काम आलं आहे ना, त्याला नेहमी सुरुवातीला धन्यवाद बोलायचं की देवा मला काम दिलं आहेस, हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. माझं अजूनपर्यंत कधी मला असं झालं नाही देवाच्या कृपेने की माझ्याकडे आता हे एक काम संपलं आहे आणि मला आता काय करू, आता माझ्याकडे काहीच काम नाही, असं नाही होत. एक काम संपत येई नाही तर देव लगेच दुसरं काम माझ्याकडे पाठवतो. तर हे मला खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. तर तुम्हीसुद्धा असेच काम करत राहा, तुमच्याकडे सुद्धा अशाच ऑर्डर येतील. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.